ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी आलं होतं। त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती। वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं। आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली। रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला। 1991 ते 2012 या कालावधीत ते टाटा समूहाचे चेअरमन राहिले। टाटा समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। काळाची पावलं ओळखून त्यांनी TCS कंपनी सुरू केली। टाटा समूहाच्या एकूण महसुलात या कंपनीचा सिंहाचा वाटा आहे। टाटांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय टाटा समूहासाठी फायदेशीर ठरले। समूहाची घोडदौड सुरू ठेवताना टाटांनी कायमच उच्च कोटीची नैतिक मूल्य जपली। रतन टाटा यांना आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली।